नमस्कार मित्रांनो, सोशल अवेअरनेस चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट सुरेंद्र पवार तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण मागच्या वेळेला व्हिडिओ टाकला होता की पार्ट टाइम जॉबचा सापळा. तर आपण हा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर बऱ्याच लोकांनी शेअर केला होता आणि तो व्हिडिओ शेअर केल्याच्या नंतर मला साधारणतः काल एक कॉल आला होता आणि मी सर्वांना त्याच्यासाठीच धन्यवाद देतोय की एखादी माहिती, महत्त्वपूर्ण माहिती जर शेअर केल्यामुळे आपण केवढ्या मोठ्या प्रमाणावर समाज जागृती करू शकतो, समाज प्रबोधन करू शकतो, याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. झालं असं की मला काल एक मित्राचा फोन आला, म्हणजे त्याच्या मित्राने जो शेअर केला व्हिडिओ होतो त्याचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की NSCI म्हणून एक कंपनी आहे, त्याच्यामध्ये आम्ही ट्रेडिंग केलं होतं आणि त्याच्यामध्ये ट्रेडिंग केल्याच्या नंतर त्यांनी पहिले 10,000 भरले, मग 20,000 भरले. अशा प्रकारे त्यांनी 5 लाखापर्यंत अमाऊंट भरली होती. आणि जेव्हा 5 लाख रुपये अमाऊंट भरली त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा विड्रॉल करायला अमाऊंट गेले आणि विड्रॉल करायला अमाऊंट गेल्याच्या नंतर ती विड्रॉल अमाऊंट होत नसतेही कधी. तर त्यावेळेला त्यांनी फोन केला त्यांच्या कॉल सेंटरला आणि कॉल सेंटरला कॉल केल्याच्या नंतर त्यांना समजलं की तुमची KYC त्या NSCI म्हणून कुठली जी शेअर ट्रेडिंगची जी वेब पोर्टल आहे तिथे झालेली नाही आणि ती KYC करण्यासाठी तुम्हाला 1,20,000 रुपये भरावे लागतील. अनफॉर्च्युनेटली त्या माणसांनी ते 1,20,000 रुपये भरले. मात्र मित्रांनो, ते झाल्याच्या नंतर ही पैसे त्यांचे आले नाहीत. येणार कसे? कारण हा संपूर्ण ट्रॅप होता, हा संपूर्ण फ्रॉड होता. पण त्यांच्या ही गोष्ट लक्ष देण्यासाठी खूपच उशीर झाला होता. परंतु जेव्हा आम्हाला कॉल केला होता त्या बिटवीनच्या पिरियडमध्ये त्यांना अजून 1,68,000 रुपये ट्रान्सफर करायला सांगितले होते की हा एक टेक्निकल एरर आहे आणि ह्या सर्व रिझॉल्युशन आम्ही केल्याच्या नंतर तुम्हाला लगेच तुमचे सर्व पैसे 6,20,000 रुपये तुम्ही जे भरले ते ट्रान्सफर करू आणि त्यासाठी तुम्ही आमच्या अंधेरीच्या ऑफिसमध्ये या, असंही त्यांनी सांगितलं होतं. आणि त्याच वेळेला हा कॉल केला गेला आणि त्यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलं की बाबा हा एक फ्रॉड आहे, तुम्ही नियरेस्ट पोलीस स्टेशनला जा, लगेचच कंप्लेंट नोंदवा, बँकेला माहिती करा, 1930 तुम्ही कॉल करून ते फ्रॉड ट्रान्झॅक्शनच्या विषयी इन्फॉर्मेशन द्या आणि तुम्ही तुमचे पैसे काही प्रमाणात ते वाचवा. तर त्या दाम्पत्याने तसं केलं, कॉल केला आणि 1,68,000 रुपये जी अमाऊंट त्यांनी सांगितली होती करण्यासाठी ती अमाऊंट त्यांनी भरली नाही. त्याच व्यतिरिक्त 1,20,000 रुपये जे सकाळी भरले होते ते त्यांनी काही प्रमाणामध्ये पैसे वाचवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्यात ते यशस्वी झाले. मित्रांनो, आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगतो की सायबर क्राईम हा सायबर सायकोलॉजीचा खेळ आहे. सायबर सायकोलॉजी म्हणजे एकदा त्यांनी तुमच्या मनामध्ये घर घेतलं, घर बांधलं की त्याच्यानंतर तुम्हाला त्या घटनेतून, त्या प्रसंगातून बाहेर पडणं खूप कठीण होऊन जातं. मित्रांनो, मागे जवळपास 10 वर्षापूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम यायच्या की तुम्ही 1,000 रुपये भरा, मग तुम्हाला 3,000 मिळतील आणि मग आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या विभागामध्ये जो एखादा स्कीम चालू करत असेल तो म्हणायचा अरे याला मिळाले मग मला काय नाही, म्हणून ते पण पैसे भरायला सुरुवात करायचे. अशाच प्रकारचा हा फ्रॉड केला जातो. तुम्हाला जेव्हा ह्या ट्रेडिंगच्या अकाउंटच्या निमित्ताने जेव्हा त्यांना त्या ग्रुप्समध्ये जॉईन केलं जातं आणि दुसऱ्या प्रकारची लोक त्याच्यामध्ये त्यांचीच जे सर्व मिळालेली लोक असतात हे ट्रेडिंग करत असतात, दाखवत असतात, व्हर्च्युअली भासवत असतात आणि आपल्याला वाटतं की अरे बापरे यांना किती पैसे मिळतात आणि आपल्याला काय नको. आणि मग असा जेव्हा खेळ चालू होतो तेव्हा आपण ट्रॅपमध्ये त्यांच्या बसतो आणि मग आपली आयुष्यभराची पूर्ण पुंजी नष्ट होऊन जाते. तर मित्रांनो, काळजी घ्या, सतर्क राहा. अशा प्रकारे कुठल्या प्रकारे जर समजा ॲड आली असेल, फेसबुक असेल, इंस्टामध्ये असेल किंवा सोशल मीडियाच्या कुठल्याही चॅनलवरून तुम्हाला जर ॲड आली असेल तर दक्ष राहा, खातर जमा करा. प्रत्येक जे ऑनलाईनचे व्यवहार आहेत मित्रांनो, लक्षात घ्या की सुरुवात कमी पैशाने होते, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, पण त्यांचा अंत हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला असतो आणि खूप मोठ्या प्रमाणाचं नुकसान आपलं झालं असतं. त्यामुळे जास्तीत जास्त माहिती सर्वांबरोबर पोहोचवा. मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतोय की ही माहिती तुम्ही इतरांना पोचवताय, त्यांना सांगताय, त्यांना माहिती देताय, एक्सप्लेनेशन करताय आणि ही जनजागृती करताय, ही मोहीम आपली पुढे नेताय. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.